हॅलो फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड आणि हा आपला सेरीजचा तिसरा दिवस आहे. ओके, काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ टाकण्यासाठी जरा उशीर झाला, कारण की आपली हेल्थ जरा डाऊन झालेली आहे. सो तरी मी आज व्हिडिओ अपलोड केला आहे. ओके, जर आपण दुसऱ्या दिवशी आपण पूर्ण फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय असतो आणि जावा मेन क्लास आणि आपलं प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचा जो स्ट्रक्चर असतो तो पाहिलेला. ओके, सो मित्रांनो, एक ओव्हरव्ह्यू समजा तुम्ही दोन्ही लेक्चर घ्या. आपण अजून टेक्निकली स्टार्ट नाही केलेले आहेत, फक्त तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू दाखवतोय. आपण ज्यावेळी कोडिंग करू तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल गोष्टी समजणार. ओके, आणि तुम्हाला एकदम क्लिअर कट सांगतो की कोर जावा आहे, आपण कोर जावा घेणार नाही. डायरेक्ट कोर जावा आपण आपल्या ज्यावेळी डेव्हलपमेंट करणार किंवा ज्यावेळी आपण स्प्रिंग बोर्ड ॲक्च्युअली टेक्निकली बघणार, कोडिंग करणार किंवा प्रोग्रामिंग करणार, तेव्हा आपण आपलं जावा स्प्रिंग बोर्ड म्हणजे कोर जावा जो आहे तो स्प्रिंग बोर्डमध्ये बघू. ओके, तर मित्रांनो, हे बघा, आपण जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट स्प्रिंग बोर्डमध्ये घेतोय. तर सांगायचा उद्देश तो पण मराठीमध्ये आणि फ्रीमध्ये कोणी शिकवत नाही. तुमच्या मित्रांना पण ही सिरीजची प्लेलिस्ट पाठवा आणि सगळ्यांना सांगा. ओके, तर मित्रांनो, लाईव्ह सेशन पण आपल्याला घ्यायचे आहेत. तर लाईव्ह सेशन घेण्यासाठी तुम्ही कमेंट करा, टायमिंग टाका. लाईव्ह सेशन आपण घेऊ आणि 50 कमेंट आले तर आपण करू आणि 50 लाईक यायला पाहिजे. ओके, तर आपण लाईव्ह सेशन घेऊ. ओके, तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण बघू स्प्रिंग आणि स्प्रिंग बोर्ड. ओके, देर आर 2 टाईप्स ऑफ फ्रेमवर्क. ओके, इन जावा डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन, स्प्रिंग अँड स्प्रिंग बोर्ड. ओके, स्प्रिंग हा एक जावा फ्रेमवर्क आहे त्यावर पण आपण डेव्हलपमेंट करू शकतो, पण ते एकदम फास्ट नाही, सोप्या पद्धतीने एम्बेडेड सर्व्हर देत नाही आपल्याला. ऑटो कॉन्फिगरेशन करता येत नाही. ओके, ऑटो कॉन्फिगरेशन देत नाही. परत त्याच्यात आपल्याला हेवी कोडिंग करावं लागतं, म्हणजे जास्त कोड लिहावं लागतो. ओके, सो आपण बघू, थांबा. ओके, मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली समजवतो. ओके ओके सो हे बघा, आपण डायग्रॅमॅटिकली बघूया. डायग्रॅमॅटिकली तुम्हाला मी सांगतो कसं असतंय. ओके, टेक्स्ट सिम्पली घेतो. टेक्स्ट. ओके, हा आपला काय स्प्रिंग. ओके, आणि हा काय आपला स्प्रिंग बूट. क्लिअर कट सांगतो, स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमध्ये डिफरन्स आहे. स्प्रिंग हा जावा कोर फीचर, जावा कोर ॲप्लिकेशन बनवण्यासाठी वापरतात, आणि स्प्रिंग बूट हा स्प्रिंग बूटवर आधारित स्प्रिंगचा एक फ्रेमवर्क आहे. त्याच्या आधारावरती एक फ्रेमवर्क बनवलेला आहे आणि तो आपल्याला एकदम एम्बेडेड सर्व्हर देतो, ऑटो कॉन्फिगरेशन करायला देतो, कमी कोडिंग देतो. ओके, कमी कोडिंग करावी लागते, कॉन्फिगरेशन जास्त करावं लागत नाही. ओके, ऑटोमॅटिकली स्टार्टअप डिपेंडन्सी देतात. ओके, सो त्याच्यावर आपण डेव्हलपमेंट फास्ट करू शकतो, एवढं समजा तुम्ही. ओके, तर हे बघा, स्प्रिंग बोर्ड तुम्हाला मी डायग्रॅमॅटिक दाखवतो. ओके, डायग्रॅमॅटिकली जस्ट 2 मिनिट. ओके, अँड दिस इट वन स्प्रिंग, दिस वन सॉरी आणि हा आपला स्प्रिंग बोर्ड. ओके, तर बघा, स्प्रिंगमध्ये बघा, हे घेतो मी. ओके, दिस वन अँड दिस वन. ओके, हे बघा, स्प्रिंगमध्ये आता स्प्रिंगचे फीचर बघा तुम्ही. स्प्रिंग आपल्याला काय काय प्रोव्हाइड करतो. स्प्रिंग पण हा एक डेव्हलपमेंट फ्रेमवर्क आहे, पण तो हेवी ॲप्लिकेशन बनवत नाही किंवा आपल्याला ऑटो कॉन्फिगरेशन देत नाही, तो सुटेबल नाही. म्हणजे आहे जावा कोर फीचरसाठी स्प्रिंग एक नंबर आहे. ओके, पण डिफरन्स आहे स्प्रिंग आणि स्प्रिंग बोर्ड. भरपूर स्टुडंटचं असं होतं की स्प्रिंग आणि स्प्रिंग बोर्ड एकच आहे, पण स्प्रिंग आणि स्प्रिंग बोर्डमध्ये ॲक्च्युअली डिफरन्स आहे. ओके, हे बघा, स्प्रिंग, व्हॉट इज स्प्रिंग आपण म्हणूया, याच्यामध्ये फीचर टाकूया. काय काय करतो, जावा फ्रेमवर्क, जावा फ्रेमवर्क्स. त्याच्यानंतर आपल्याला आणि काय प्रोव्हाइड करतो हा कोर
कोर फीचर्स ओके. आणि हा आपला बघा स्प्रिंग बूट. व्हॉट इज स्प्रिंग बूट तुम्हाला सांगतो मी. आणि या स्प्रिंग बूटमध्ये आपल्याला म्हणजे एम्बेडेड सर्व्हर. ओके, एम्बेडेड सर्व्हर, सॉरी स्पेलिंग मिस्टेक. ओके, एम्बेडेड सर्व्हर त्याच्यानंतर आपल्याला हा प्रोव्हाइड करतो आपला हे कन्फिगरेशन, ॲटो कन्फिगरेशन. ओके, ऑटो कन्फिग टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला स्प्रिंग बूटमध्ये फास्ट डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर आपल्याला स्प्रिंग बूट प्रोव्हाइड करतो ॲटोमॅटिक स्टार्टअप डिपेंडन्सी. ना. ओके, ओके, स्टार्टअप डिपेंडन्सी प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यानंतर इथं हेवी ॲप्लिकेशन पण बनवू शकतो आपण, हेवी ॲप. ओके, समजलं ना स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमध्ये डिफरन्स मला. त्याच्यानंतर आपल्याला आपला काय असतो जावा ॲप्लिकेशन. सिम्पली वन इज दिस अँड दिस वन. ओके, अरे ओके सिम्पली दिस वन अँड यस. ओके, बघा. आणि त्याच्यानंतर हा स्प्रिंग ॲप्लिकेशन आणि हा स्प्रिंग ॲप्लिकेशन. ओके, हे तर स्प्रिंग ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर हा स्प्रिंग ॲप्लिकेशन जावा बेस्ड जावा. आणि त्याच्यानंतर स्प्रिंग ॲप्लिकेशन जावा. ओके, समजलं ना. ॲक्च्युली डिफरन्स असतो स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमध्ये. स्प्रिंग हा आपला जावा कोर फीचर ला सपोर्ट करतो. त्याच्यात जास्त कन्फिगरेशन प्रोव्हाइड करावं होतं. एम्बेडेड सर्व्हर देत नाही, मॅन्युअली सर्व्हर बनवावा लागतो. ओके, त्याच्यानंतर आपण जावा ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर स्प्रिंग बूटमध्ये बघा, स्प्रिंग बूटमध्ये एम्बेडेड सर्व्हरचं ऑटो कन्फिगरेशन, फास्ट डेव्हलपमेंट, स्टार्टअप, डेव्हलप हेवी ॲप बनवतात. नंतर स्प्रिंग ॲप्लिकेशन बनवता येतं. ओके, त्या आय होप तुम्हाला समजलं असणार. ओके, व्हॉट इज स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमधला डिफरन्स. बघा, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमध्ये. बऱ्याचशा मुलांना आपल्याला माहीत नसतं की स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमधला डिफरन्स. ओके, सो त्यांना वाटतं की स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट हे एकच असतात, म्हणजे दोघांचं वर्किंग एकच आहे. सो बघा, असं मिसअंडरस्टँडिंग करू नका. स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमध्ये डिफरन्स आहे. सो आपण डेव्हलपमेंटच्या वेळी पण तुम्हाला दाखवेन मी परत ॲक्च्युअल कोडिंग करून. ओके, सो स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटमधला डिफरन्स समजला असणार. ओके, त्याच्यानंतर सो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. ओके, तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल आपण टेक्निकली जाऊ. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि टायमिंग कमेंटसोबत आपल्याला टायमिंग यायला पाहिजे. ओके, आपण लाईव्ह सेशन घेणार आहे, लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं टायमिंग सांगा, आपण त्या टायमिंगनुसार आपलं सेशन स्टार्ट करू. ओके, आणि मित्रांना सेंड करा. आणि सो मित्रांनो, मी व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि ती व्हॉट्सअपच्या लिंक तुम्ही जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला, जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट मिळेल. ओके, थँक्यू.